The Great Happiness. अरति विरति पाप मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज वर्षावास पर्वातील या महान मंगलमय उपोषथ दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच श्रद्धावान दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मी मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या सुखकर जीवनासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचा उपदेश प्रारंभ करतो। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या भारत देशामध्ये असलेल्या श्रावस्ती नगरातील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना महामंगल सूक्ताचा उपदेश दिलेला आहे आणि त्याच महामंगल सूक्ताचा उपदेश आपण काही दिवसांपासून श्रवण करीत आहात, ग्रहण करीत आहात। त्यातील 11वा भाग आपण आज पाहणार आहोत। ही जी महामंगल सूक्तातील गाथा आपण श्रवण केली आहे, यामध्ये एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे मज्जपानाच संयमो। मज्जपानाच संयमो पाली भाषेतील ही बुद्धाची वाणी आहे। आपण थोडं विस्ताराने या शब्दांचा अर्थ, भगवंताचा हेतू पाहणार आहोत। खरं तर बऱ्याच वर्षांपासून ज्यांना बुद्धं शरणं गच्छामी माहिती आहे, ज्यांना पंचशील माहिती आहे, त्यांनी कितीतरी वेळा हा शब्द श्रवण केला असेल, ऐकला असेल आणि बोलल्या गेला असेल। पंचशिलेमध्ये जे 5वं शील आहे, सुरा मेरय्य मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, कितीतरी वेळा आपण उच्चारलेला आहे। याचा अर्थ आपल्यापैकी कुणाला माहिती नसेल असे इथे कोणी नसेल। आपल्याला जर विचारले की याचा काय अर्थ होतो आहे, तर सहजपणे तुम्ही सांगा, दारू आणि मादक पदार्थांचं सेवन करू नये, हा झाला
सारांश रूपाने सांगितला गेलेला अर्थ. पण जसं कालच्या भागामध्ये अरती विरती पापा या शब्दाची फोड करून आपणास जेव्हा सांगितली तेव्हा आपणास समजले की केवळ कायावाच्या मनाने पाप कर्म करू नये एवढाच त्याचा अर्थ नसून की पाप कर्मात रममान होऊ नये असा त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. तर आज जो शब्द आपण ऐकलेला आहे मज्जपानाचं संयमो. मज्जपान म्हणजे मादक द्रव्यांचं पदार्थांचं सेवन न करणे. पानाचं म्हणजे प्राशन न करणे, न पिणे असा त्याचा अर्थ होतो. एतं मंगलम उत्तमं म्हणाले भगवान. मादक पदार्थ किंवा मादक द्रव्यांचं सेवन न करणे, प्राशन न करणे त्याला हे उत्तम मंगल आहे. गृहस्थांच्यासाठी हा उपदेश भगवंताने सांगितलेला आहे. तेव्हा या शब्दाचा अर्थ तर आपणास ठाऊकच आहे, पण याला धरून मग पंचशिलेतील जे सील आहे सुरामेरई मज्जपमादठाना वेरमणी, तर त्यात वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही जर कधी असं बारीक लक्षपूर्वक ऐकत असाल, आम्ही जेव्हा तुम्हाला सील देतो तेव्हा काही काही गोष्टी अशा असतात, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना किंवा बुद्ध वचन जे आहे ते आपल्याला पाठ आहे, अनेक वेळा ऐकलंय म्हणून बस आपण आपल्याच पद्धतीने म्हणत असतो बऱ्याचदा. पण ते प्रॉपर म्हटल्या गेलं पाहिजे. हे बुद्धाचं वचन आहे, ही मराठी भाषा नाही आहे, ही पाली भाषा आहे. शब्दाचे अर्थ बदलतात. शब्दाचं प्रोनाउन्स जर बदलले, शब्द उच्चार जर बदलला त्याचा अर्थ बदलतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणासाठी म्हणून कामेसुमिच्छाचारा जो शब्द आहे तर बहुतेक वेळा तो असाच उच्चारला जातो, कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. आता कामेसुमिच्छाचारा एकच शब्द आहे का? तर नाही. कामेसु हा वेगळा शब्द आहे. तुम्ही कधी संयमाने ऐकत असाल आमच्याकडून तर आम्ही कामेसु वेगळं म्हणत असतो आणि मिथ्याचार हा शब्द वेगळा आहे. कामेसु हा शब्द वेगळा आणि मिथ्याचारा हा शब्द वेगळा आहे. कामेसूचा अर्थ वेगळा आहे आणि मिथ्याचार हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मिथ्याचार शब्दाचा अर्थ वेगळा. तसेच सुरा, मेरय्य, मज्ज, पमादठाना, वेरमणी, सिक्खापदं समादियामि, हे एवढे शब्द आहेत. सुरा मेरे मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि असा एकच शब्द नाही, वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळा त्याचा अर्थ पण आहे. म्हणून सारांश रूपाने आपण म्हणतो की मादक द्रव्यांचं सेवन न करणे, दारू बिरू न पिणे हे भगवंताचं सांगितलेलं पंचशिलातलं सील आहे. तर आपण पाहूया मग या शब्दांचा काय अर्थ होतो, कारण ह्याच्याशी संबंधित आहे म्हणून हे पाचवं सील. हालाकी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, पण शब्दशः अर्थ आज पाहणार आहोत आपण. मज्जपानाचं संयमो, संयम ठेवायला सांगितला. संयम म्हणजे संयम ठेवणे, त्याचं प्राशन न करणे, त्याचा वापर न करणे, त्याला खाणं न पिणे. 6 प्रकारचे नुकसान सांगितले भगवंताने. दारू किंवा तत्सम मादक पदार्थांचं सेवन केल्यामुळे मनुष्याचे 6 प्रकारचं नुकसान होते म्हणाले भगवान. तर सुरा म्हणजे काय आणि मेरय्य म्हणजे काय, आपल्यापैकी कोणास ठाऊक आहे का? सुरा म्हणजे काय आणि मेरय्य म्हणजे काय? तर भगवंताच्या काळात सुरा ही पण दारू होती आणि मेरय्य ही पण दारू होती. सुरा म्हणजे कच्ची दारूला सुरा म्हणत होते त्या काळामध्ये. तर कच्ची दारू कोणती? अभ्यास आहे की हो.
कच्ची दारू म्हणजे मोह जे असतात, मोह, ते मोहाची फुलं काय जे असेल ते अगोदर खाल्ल्या पण जायचे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शेतीमध्ये ते गोड गोड लागायचे बघा मोहाचे फुल. म्हणजे मोहाचे फुलं म्हणजे दारू नाही, त्याच्यामध्ये प्रक्रिया करून पुढे त्याला सडवून वगैरे त्याच्यात गूळ टाकायचे, त्याला सडवायचे एका माठामध्ये, ते माठ ठेवून द्यायचे जमिनीमध्ये. तर बालपण गावात गेलाय म्हणून ह्या गोष्टी माहिती आहे. तर त्याला सडवून वगैरे ठराविक काही दिवसांपर्यंत सडविल्या जायचं. जेव्हा फार घाण मिक्सर ते बनायचं त्याचं, तेव्हा एका तेलाच्या डब्याला पिपा म्हणायचे, त्याच्यामध्ये मग ते काहीतरी टाकायचे बहुतेक, त्याला बंद करायचे. एक नळा आपल्या बांबूचं एक लाकूड असायचं पोकळ, त्याला ठेवायचे, इकडे चरवी किंवा भांडं ठेवायचे, त्याची वाफ जी निघायची मग, तर त्याच्यापासून मग ती दारू. तर ती दारू एवढी पॉवरफुल असायची की ती कडक आहे की नाही हे पाहण्यासाठी कपडा असायचा. तो कपडा त्याच्यात बुडवायचा त्या द्रव्यामध्ये, दारूमध्ये, त्याला काडी लावायचे. ते जर जळाला तर मग दारू प्युअर आहे असं म्हटलं जायचं, अन्यथा त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलंय असं समजल्या जायचं. आता गावागावात दारू असते, दारूचे दुकानं असतात, दारू निर्माणाचे ते कारखाने असतात, म्हणून हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती असेल, तुमचा कुठं जन्म इथेच झाला, तुम्हाला पण माहिती असेल. तर सुरा ही भगवंताच्या काळामध्ये असणारी दारू, तिला कच्ची दारू म्हणायचे. आणि मेरय्य जी आहे ती पक्की दारू समजल्या जायची. कच्ची पक्की दारू सुरा, मेरय्य. मज्ज, मज्ज म्हणजे मादक, जी व्यक्तीला मादक बनवते, म्हणजे गुंगी आणते, नशामध्ये नशा निर्माण करते, त्याला मादक. मग ते द्रव्य पण असू शकतात किंवा पदार्थ पण असू शकतात. म्हणजे सुरा, मेरय्य, मज्ज हे तीन प्रकार सांगितले. कच्ची दारू, पक्की दारू आणि मादक पदार्थ किंवा मादक द्रव्य. याचं सेवन, प्राशन करू नका म्हणाले भगवान बुद्ध. पमादठाना हा एक शब्द आहे, पमादठाना. तर पमाद म्हणजे प्रमाद, प्रमाद म्हणजे आळस, ठाणा म्हणजे स्थान, स्थळ, ठिकाण. पमादठाना म्हणजे आपल्याला जे प्रमादित बनवेल. आता दारू पिणारा माणूस काय करेल? प्रमादित बनेल. जास्त दारू पिली तर तो पडून जाईल कुठेतरी, किंवा ज्यांना असा थकवा आलाय, आळस आलाय, ते लोक म्हणतात बघा आता आजकाल, ते म्हणतात थकवा आलाय, फार काम केलं म्हणतात, दारू पितो म्हणतात. कारण पुढे करतात लोक. काल एका भंतीजींचं प्रवचन ऐकत होतो मी, ते सांगत होते लोक कामावरून जात होते, त्यांच्या गावातलं उदाहरण सांगितलं. ते वयस्कर आहेत, ते आता दीक्षा घेतली. त्यांनी सांगितलं की बा, गावाकडे लोक जे कामाला जातात, तर कामावरून घरी परतत असताना अगोदर घरी न जाता अगोदर त्या दुकानावर जातात, दारू प्राशन करतात, नंतर घरी मग तोऱ्यात स्वयंपाक केलाय की नाही म्हणून विचारायला. तर त्यांनी सांगितलं काल, तर म्हणून हे प्रमादित बनवते, आळशी बनवते माणसाला. हे मादक द्रव्य जे आहेत, पदार्थ जे आहेत, माणसाला आळशी बनवतात. आणि आळशी राहणं हे मोठं घातक आहे, दुःखदायी आहे, अयशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे. म्हणून सुरा, मेरय्य, मज्ज, पमादठाना, वेरमणी. वेरमणी म्हणजे अलिप्त राहणे. वेरमणी म्हणजे काय बघा, तुम्ही रोज उच्चारत असाल हे शब्द, रोज. तुमच्यातून कोणी कोणी फार हुशार असेल, असा काही विषय नाही की आम्हीच हुशार, तुमच्यातून हुशार असतील कोणी कोणी. तर सांगतो यासाठी की आपल्याला सारांश रूपाने अर्थ माहिती आहे, पण शब्दशः त्याचा अर्थ माहीत नाही, म्हणून मी ही फोड करतो आहे. तर वेरमणी म्हणजे काय? अलिप्तता किंवा अलिप्त राहणे. वेरमणी, मी अलिप्त राहतो. त्यानंतर काय आहे? सिक्खापदं. सिक्खापदं, सिक्खापदं म्हणजे शिक्षाप्रद, शिक्षेचं प्रद. हे मी शिक्षाचं जे प्रद आहे हे शिक्षण आहे ना, भगवंताने सांगितलेलं. म्हणजे जे शिकवलं हे करू नका, हे शिक्षण आहे.
वर्गामध्ये विद्यार्थ्याला जसं शिकवल्या जाते की हे गणित आहे, हे सोडवायचं आहे, भलतंच गणित सोडवायचं नाही, तर शिक्षाप्रद आहे ते. त्या विद्यार्थ्यासाठी ते शिक्षाप्रद आहे. जो त्याला धडा दिला, जो त्याला चॅप्टर दिला आहे, ते त्याच्यासाठी ते काय आहे, शिक्षाप्रद आहे. शिक्षण आहे त्याच्यासाठी शिक्षेचा मार्ग आहे. प्रद म्हणजे मार्ग. शिक्षापदं समादियामी. समादियामी म्हणजे ग्रहण करणे किंवा ग्रहण करतो असा त्याचा अर्थ आहे. आता जोडाबर पूर्ण काय अर्थ होईल त्याचा? सुरा मेरय्य मज्ज पमादठाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. म्हणजे भगवंताने हे जे पंचशील दिलं आहे त्यामध्ये जे 5वं शील आहे त्यामध्ये आपण मराठीमधून पालीमधून जे म्हणतो त्याचा मराठी अर्थ असा आहे की कच्ची पक्की दारू मादक पदार्थ किंवा द्रव्य ह्याचं मी सेवन करणार नाही आणि आळसामध्ये राहण्याच्या ठिकाणी म्हणजे आळसामध्ये मी राहणार नाही. या शिक्षेला मी ग्रहण करतो आहे. या शिक्षेला मी पमादठाना वेर अलिप्त राहण्याची शपथ ग्रहण करतो आहे असा त्याचा सारांश रूपाने अर्थ सांगितला. सुरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणी म्हणजे हे जे सुरुवातीला सांगितलेत की ही शिक्षा या म्हणजे याच्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा मी ग्रहण करतोय असा त्याचा अर्थ होतो. आपण सारांश रूपाने जसं म्हणतो की मादक पदार्थ द्रव्याचं दारूचं व्यसन करणार. आता याच्यात एक गोष्ट अशी आहे आपण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आता हे सगळीकडे जाते. आता माहीत नाही भगवंताने का टाकलं नसेल वगैरे. याच्यामध्ये ज्याला बिडी म्हणतो सिगारेट म्हणतो ते मात्र याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे ते तुम्ही जर विचार करत असाल तर. म्हणजे स्पेशली शब्दांचा वापर जो आहे तो तसा काही केलेला नाही. याचा अर्थ असा नाही की त्याच्यासाठी मुभा दिली भगवंताने असा त्याचा अर्थ नाही. नाही तर त्याच्यासाठी मुभा दिली की काय असं होऊ नये म्हणून भगवंताने सांगितलं की मादक द्रव्य मादक पदार्थ जे असतात ते इन्क्लूड केले त्याच्यामध्ये. एकाच शब्दामध्ये पदार्थ आले ना त्याच्यामध्ये. मग जर ते लोक बिडी पित असतील ओढत असतील किंवा काय जे असेल ते पित असतील तर ते याच्यामध्ये ऑलरेडी भगवंताने शब्द प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पदार्थांचं द्रव्यांचं व्यसन आपल्याकडून केलं जाणार नाही. अशा प्रकारची शिक्षा अशा प्रकारच्या पदार्थांपासून अलिप्त राहण्याची शिक्षा मी ग्रहण करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ग्रहण करतो आपण पंचशील ग्रहण करतोय आपण. पंचशील तुम्हाला भंतेजीकडून प्रदान केल्या जाते आणि तुम्ही ग्रहण करत असता. त्याच्यामध्ये शपथ बिपत वगैरे काही नाही. अशी शपथ वगैरे नाही. तर शिक्षाप्रद आहे. ही शिक्षा आहे ना भगवंताची शिक्षा आहे. भगवान म्हणाले की असं असं तुम्ही करायचं नाही आहे. ही शिक्षा मी अलिप्त राहतोय अशी शिक्षा ग्रहण करतोय असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. तो आपणास समजला असेल म्हणून मी जोर दिला त्याच्यावरती. कारण हे पण शिकणं महत्त्वाचं आहे. ही पाली भाषा ही बेसिक आहे. कारण तुम्हा सर्वांना येते. तुम्ही अशिक्षित जरी असाल तुमच्यापैकी कोणी तरी सुद्धा अशिक्षित लोकांना महिलांना पुरुषांना सुद्धा हे पाठ आहे सर्व काही. पानातिपाता वेरमणी अदिन्ना दाना वेरमणी. अदिन्न आणि अदिन्ना हा पण फरक आहे. मी सुरुवातीला विचार केला होता की बा वंदना शिकू पण हेच शिकवता शिकवता हे चाललंय असं 38 मंगल आहेत ना. हे संपलं की अजून काय काय सुरू करणार आहोत आपण. सुद्धा हा जीवन जगण्याचा मार्ग आहे म्हणून शिकवतो. सुरुवातीला पण मी म्हणालो की तत्वज्ञानात जायचं नाही आहे. कारण ज्या वंदनेचा आपण शब्दप्रयोग करतो वंदना म्हणत असतो पंचशील म्हणत असतो तेच आपल्याला समजत नसेल तर तत्वज्ञान शिकून काय उपयोग आहे. बरोबर की नाही. म्हणजे बेसिक नॉलेज बेसिक ज्ञान ज्याला म्हणतात प्राथमिक ज्ञान बुद्ध धम्माचं तेच आपल्याला अवगत नसेल माहिती नसेल तर तत्वज्ञानामध्ये शिरून उपयोग होणार नाही. आणि म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी आपणास शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता 6 नुकसान जे आहेत दारू पिणाऱ्यांचे. हालाकी हा उपदेश जो आहे तो सार्वजनिक आहे. याच्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे शिकवलेलंही आहे. परंतु आपली ही सिरीज सुरू आहे मालिका सुरू आहे हेही लक्षात घ्या.
कधी कधी एखाद्या वेळेस असं वाटते आपल्याला की अरेकडे हे तर माहिती आहे आपल्याला, पण माहिती असले तरी सुद्धा ही आपली सिरीज सुरू आहे, मालिका सुरू आहे. हे प्रवचन केवळ तुम्हीच ऐकत नाही आहात. तर आता मी बघितलं ते काहीतरी 4 लाखांपर्यंत म्हणजे व्ह्यूज झालेले आहेत बघा. 4 लाखापर्यंत. हो, तुम्ही तर 80, 90, 100 इथे बसत असाल, पण 4 लाख व्ह्यूज कशाला म्हणतात बघा. 4 लाखापर्यंत लोकांनी ऐकलं. 4 लाख लोकांनी ऐकलेलं आहे आतापर्यंत. हे जे 10 पारमिता शिकवल्या, महामंगलसूत्राचे जे काही एपिसोड तुम्हाला शिकवले ना, तर बघा किती लोकांना लाभ होतो आहे याच्याद्वारे. द ग्रेट हॅपीनेसद्वारे असंख्य लोकांना लाभ होतो आहे. तर त्यामुळे हे पुन्हा पुन्हा जरी उजळणी वाटत असली तरी लोकांना समजण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. ही बुद्धाची वाणी आहे. तेव्हा दारू पिणाऱ्या लोकांचे 6 नुकसान होतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्यातला पहिलं जे नुकसान सांगितलंय भगवंताने, तर भगवान म्हणाले की जो कोणी व्यक्ती पुरुष असेल स्त्री असेल, तर याच्यामध्ये काही असं सेपरेटली सांगितलं नाही आहे की पुरुषच दारू पितात आणि त्यांच्यासाठी हा नियम आहे, असं नाही सांगितलंय. आजही मितीस आणि त्याही काळामध्ये पुरुषही मादक द्रव्यांचं सेवन करत होते आणि स्त्रिया देखील मादक द्रव्यांचं सेवन करत होत्या. आजही जर आपण पाहिलं तरी देखील आजही पुरुषही या मादक द्रव्यांचं, दारूचं व्यसन करतात, बिडी सिगारेटचं व्यसन करतात, परंतु स्त्रिया देखील या दारूचं, मादक द्रव्यांचं, बिडीचं, तंबाखूचं व्यसन करतात. फक्त प्रमाण मात्र काही कमी जास्त असू शकते. काही काही महिला असतात बघा, माता भगिनी, त्यांच्याजवळ पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये पान असते, त्या पानामध्ये तंबाखू पण असते, चुना पण असते, कात पण असते, आणि ते पान जरी यदा कदाचित संपलं, तंबाखू संपला की मग येतात ते पुड्यांवर. पुड्या, ते कोणकोणत्या पुड्या राहतात दुकानात अटकवलेल्या, तर त्या पुड्या खायला सुरुवात करतात. अशा व्यक्तीच्या जवळ जर गेलो आपण, यदा कदाचित कधी त्याचा प्रसंग आला, बापा असा घाणच्या घाण वास येते. आम्हाला वाटते बा कोणत्या जन्मात कोणतं अकुशल कर्म घडलं होतं की काय हे लोक जवळ आले किंवा आपल्याला यांच्या जवळ जावं लागलं. तुम्हाला तसा कोणाला अनुभव आला असेल गाडीमध्ये वगैरे, किंवा असं ट्रेनमध्ये, गाडीमध्ये, किंवा पब्लिकमध्ये, किंवा कोणीतरी भेटायला आलं, तर जे लोक खाणारे पिणारे आहेत त्यांच्या शरीराचाही वास येतो, त्यांच्या तोंडाचाही वास येतो. कारण जे आपण खातो पितो, बॉडीमधून त्याचे ते वेव्ज जे असतात ते बाहेर पडत असतात. आपल्या बॉडीचा सुद्धा जो वास येतो, तर आपल्या आहार जो आहे त्यानुसार बॉडीचा गंध येत असतो. म्हणजे भगवंताने सांगितलं आहे, मी सांगतोय म्हणजे असं नाही आहे, हे भगवंताने सांगितलं आहे. म्हणून खाणाऱ्या पिणाऱ्या माणसानं पिलं जरी नसेल, खाल्लं जरी नसेल समजा त्यावेळेला, आणि तो व्यक्ती जर आपल्या जवळ आला, तर बघा विशिष्ट प्रकारचा गंध त्याचा आपल्याला येत असतो. कारण त्याचं तोंड त्याने भरलेलं असते कायमस्वरूपी. त्याच्या श्वासोश्वासामध्ये ती दारू भिनलेली असते, ते मादक पदार्थ किंवा जे काही खातो पुड्या बिड्या ते भिनलेलं असते. आणि तो श्वास जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा त्या श्वासाच्या वाटे, तोंडाच्या द्वारे ती घाण बाहेर पडत असते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की त्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे. तर पहिलं नुकसान सांगितलं आहे की धनाचं नुकसान होते. धन म्हणजे संपत्ती, दौलत, प्रॉपर्टी, पैसा, मनी, याला काय काय म्हणा तुम्ही. तर भगवान म्हणाले 2600 वर्षांपूर्वी की जो कोणी व्यक्ती दारू, गांजा, बिडी, तंबाखू किंवा मादक पदार्थ द्रव्याचं सेवन करेल, त्यांच्या संपत्तीची हानी होते, नुकसान होते. होते की नाही बापा? असे असंख्य उदाहरण आहेत हो. गावागावामध्ये पहा, लोकांचे घरं उजाडलेले आहेत, एकदमच उजाड झाले घरं. दारू पायी मर मेहनत करतात लोक गावाकडे, काबाड कष्ट करतात, पण दारूशिवाय जमत नाही. म्हणून किती मेहनत जरी करत असतील आणि किती जरी पैसे येत असतील तर ते त्यांच्याजवळ टिकत नाही, नुकसान होते त्याच. दारू पायी काय, ते एकटे दारू पितील, पोरांना घेऊन दारू पितील, मित्रांना घेऊन दारू पितील, पाहुणे आले की दारू पितील. जे काही कमवलंय त्यातून अर्धी दारूच आहे ना, अर्ध्यातलं मग अजून काय काय संपून जातात पैसे.
बघा तुम्ही मरमर मरमर करतात, काबाड कष्ट करतात, पण त्यांच्याकडे बरकत नसते. का? तर तो पैसा ते दारूपायी उडवतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की दारू पिणाऱ्या लोकांची पहिली हानी जी आहे, पहिलं नुकसान जे आहे, तर त्यांच्याकडे धन दौलत जास्त टिकत नाही. कुठे पण कशात ना कशात जात असते धन दौलत. चोऱ्या करतात लोक दारू पिणारे, हो गावाकडे दारू पिणारे लोक चोऱ्या करतात. तर गावामध्ये जर वातावरण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी जे मालामाल होते, शेती काय 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 काय, हो लोक सलाम करायचे त्यांना, असे लोक होते एका काळी. आणि आज कंगाल झाले. कशामुळे? तर दारूमुळे. दारू पिण्याचं व्यसन जडल्यामुळे त्यांची धन दौलत जी काही आहे ती संपलेली आहे. शेती विकतात लोक, घर विकतात लोक, भांडे विकतात लोक, दागिने विकतात लोक, काय काय विकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की धनाची हानी होते. दारू पिणाऱ्या लोकांची धनाची हानी होते, धनाचं नुकसान होते. दुसरं एक नुकसान सांगितलं भगवंतानं, भांडणं होतात. दारू पिणाऱ्या लोकांचे सर्वांबरोबर भांडणं होतात, वाद होतात, विवाद होतात. त्यांना काही सहन होत नाही आणि ते कोणाला सहन करून घेऊ शकत नाहीत. दारू पिणारे लोक बघा, भांडणच भांडणं. कोणाचं भांडण झालं की गावाकडे लगेच म्हणतात लोक, आज दारू पिली असेल म्हणतात त्याने. हे ऐकलंय आपण, हे ऐकता ऐकता मोठे झालो आपण. भांडण केलं, शिवीगाळ करू लागलं, बायकोला मारू लागलं, काय जे काय होत असेल, अरे लोक म्हणतात त्याच्या नादी लागू नका, म्हणतात ते पिलंय म्हणतात. म्हणजे पिलंय म्हणजे काय? तर ते भांडणं करते तर पिलंय, दारू पिली त्याने, त्याचा असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून दारू पिणारा जो कोणी व्यक्ती असेल तर तो भांडणं करत असतो. गावामध्ये बापा काही काही लोक, साऱ्या गावाला माहीत असते याचे रोजच भांडणं होतात बायकोसोबत. कोणी सोडवायला जात नाही, ते पोरायला मारत राहते, मायला मारते, बापाला मारते, बायकोला मारते. बायको बिचारी दडू 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 बसते. आणि मग एक वेळ येते, हे दारू पिऊ पिऊ सगळे शरीर खराब होऊन जाते, आजारी पडते आणि बायको मालक बनते. मग काय सांगू तुम्हाला, हे पाहिलं बघा आम्ही गावाकडे. जणू काय ते असं एकदम कुठला तरी नोकर माणूस, जणू काय भिकारी, अशी बायको ट्रीट करते त्याला. बसा म्हणते इथं, अशी जोरजोरात. मग तर त्यानं त्याची ती आप घातलेली असते सगळी, दारू पिऊ पिऊ त्याचं शरीर सगळं खराब झालेलं असते. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं 2600 वर्षांपूर्वी की दारू पिणारी कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं दुसरं नुकसान कोणतं होते? भांडण करतात. भांडणं करणारे जे लोक असतात ते बहुतेक वेळा दारू पिणारे असतात. दारू पिल्यावर म्हणतात जास्त बोलायला येते. आता एका गावाला गेलो होतो आम्ही, तर ते गावाचं नाव सांगत नाही, लय प्रॉब्लेम वाले लोक. काही काही लोकांचा स्वभाव असतो बघा, कंप्लेंट करणारा स्वभाव. कंप्लेंट करणारा स्वभाव म्हणजे त्यांच्याशी भेटलं की कंप्लेनच करत राहतील. ते कोणाबद्दल, ते कोणाबद्दल, कशाबद्दल लगे कंप्लेनच. हे असं झालं पा, हे असं कुठं असतं का, ते तसं झालं पा, हे असं कुठं असतं का, त्यांनी असे बोलले पा, ते असं कुठं असते का, हे असं केलं नाही तसं कुठं असते का. कंप्लेनच कंप्लेंट. बघा तुम्ही, काही काही लोकांचा स्वभावच बनतो तो, असं संयम वगैरे काही नसतो. तर तो ज्या गावाला गेलो तिथं ते व्यक्ती सांगत होता, म्हणे भंतीजी आमचे जे शेजारी आहेत तर ते शेजारी आम्हाला फार त्रास देतात. कधी कधी असं वाटते म्हणे बा आम्ही धार्मिकच आहोत, पण कधी कधी असं वाटते म्हणे बा जाव दुकानावर दारूच्या आणि दारू पिऊन या आणि त्याच्याबरोबर भांडण करा. हा निकष आहे. म्हणजे दारू पिल्यावर भांडायला होते, दारू पिल्यावर शिवीगाळ करता येते, हा निकष लावलाय आणि लोक करतात तसे. म्हणून तर भगवंताने सांगितलं 2600 वर्षांपूर्वी की दारू पिणारे जे लोक आहेत ते भांडणं करत असतात, मारझोड करतील, शिवीगाळ करतील. त्यामुळे त्यानंतर सांगितलं भगवंताने तिसरं नुकसान दारू पिणाऱ्यांचं की ते त्यांना आजारपण येते, आजारी पडतात, ते रोगी बनतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी जात असाल
तर बघा बहुतेक लोक दारू पिणारे जे असतात त्यांचं लिव्हर डॅमेज होते, लिव्हर खराब होते, किडन्या खराब होतात, भूक लागत नाही, जेवण जात नाही, डोळे खोल खोल जातात, हे जाभाडं बसतात, पूर्ण गालमध्ये मध्ये जातात. त्या दिवशी सांगितलं मी, दात पडतात आणि दात पडून ते असं माथार बनते जवानपणात. दारू पिऊ पिऊ लोक मरतात. हो, तारुण्यात आज जे मुलं मरतात ना आजकाल, तर दारू पिऊन मरणाऱ्यांची खूप संख्या आहे. आज घडीला सुद्धा दारू पिऊन मरणाऱ्या पोरांची संख्या खूप जास्त आहे. तरुणपणामध्ये पोरं मरतात बघा. आचार नाही, विचार नाही, बा आपल्याला मायबाप आहे, आपण एकुलता एक आहे, मायबापाचं पालन पोषण करावं लागते, बायको आहे, लेकरं आहे, बायको जवान आहे. अविचारीपणे लोक वागतात, दारूच्या आहारी जातात आणि स्वतःला संपवून घेतात. आजारपण जडतात दारूमुळे आणि त्यामुळे भांडणंही करतात आणि आजारी पण पडतात. आणि दारू पिल्यामुळे धनदौलत संपत येतं, पैसे नसतात, दवाखान्यात जायला कुठं पैसे. लिव्हर खराब झाल्यावर हे लिव्हर बदलू शकते का? एक कंगाल झालेलं लिव्हर काय बदलवले? हे ना किडनी बदलू शकते ना लिव्हर बदलू शकते. याच्याकडे पैसा नाही, आदला नाही, आणि हे काय बदलवल? स्वतःला बदलू शकत नाही आणि किडनी बदलू शकत नाही खराब झाल्यावर. म्हणून भगवंताने सांगितलं हे नुकसान आहे की त्याला आजारपण येते. आणि आजारपण जर त्याला आलं तर हे दारू पिऊ पिऊ पोराला सवय लागते त्याच्या. गावाकडे असं पाहायला भेटते बघा, जो बाप दारू पितो, नेहमी सांगतो आपण 99% पोरगा दारू पिणार म्हणजे पिणार. कारण गावाकडे परिस्थिती अशी आहे, लोक एवढे मूर्ख आहेत, एवढे अज्ञानी आहेत, बाप म्हणून घेणारे, माय म्हणून घेणारे. तंबाखू खातील, पोराला म्हणतील जाय बाळा तंबाखू घेऊन ये. हे होते गावाकडे असं. माय म्हणते बाई जाय बरं पुढे घेऊन ये तंबाखूची. आय माय, तू तर खराब होऊच लागली स्वतः ते खाऊ खाऊ तंबाखू. बाया माणसाला तर शोभा, माणसांनाही शोभा देत नाही, पण बाई माणसाला मात्र हे अजिबात शोभा देत नाही. माणसाला शोभा देत असा त्याचा अर्थ नाही, पण बाईनं तंबाखू खाणं, तोंड भरवणं, थुकत राहणं हे अजिबात इज्जतीत बसत नाही. बिलकुल फार विचित्र लोकांचं हे लक्षण आहे. कोणी असो, खाणारं पिणारं जे आहे हे विचित्र आणि महामूर्ख लोकांचं लक्षण आहे. एक तर ते स्वतःला खराब करून घेतातच घेतात, आपल्या अवलादी खराब करतात. एक वेळ येते पोरगा पुढं आणि बाप इथं, दारू पितात सोबत. कुठं चाललं घर, कुठं जाईल घर ते. म्हणजे बाप स्वतः आता बिघडलाच बिघडला आणि पोराला बिघडवलं. जो बाप तंबाखू खातोय, मावा खातोय, 100% गॅरंटी की त्याचा पोरगा तसा खाणारा निघतो. कारण त्याला पुढीच्या बाबतीमध्ये, तंबाखूच्या बाबतीमध्ये माहिती असते लहानपणापासून. आणि अनुवंशिकता पण आहे. मग ती अनुवंशिकता पण आहे. डॉक्टर म्हणतात अनुवंशिकता आहे ना काही आजारांची. तर समजा एक मुलगा आणि मुलगी आहे, विवाहित झाले आहेत, आणि मुलाला समजा काही खाण्यापिण्याचे नाद आहेत, आणि त्या दरम्यान त्याच्या पत्नीला दिवस राहिले. 99.99% चान्सेस असतात की जे होणारं बाळ आहे ते व्यसनाधीन बनणार म्हणजे बनणार. अनुवंशिकता आहे ना. ती माय काही खात पित असेल, तो बाप काही खात पित असेल, तर उतरेल की नाही काहीतरी, सगळं काही उतरते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की हे भांडणं, आजारपण, धन नष्ट होणं हे दारू पिणाऱ्या लोकांचं लक्षण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता एक घटना घडली बघा 4-6 दिवसांपूर्वी. एका ठिकाणी एका माणसाने एका बाईबरोबर, एका बाईने एका माणसाबरोबर त्यांचे काय संबंध होते आणि ते एका ठिकाणी राहत होते. दारू बिरू काय 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 पित होते. तर ती बाई म्हटली म्हणबाद माझ्याशी लग्न कर. दोघेही विवाहित होते आणि त्या माणसाने, ते दोघेही दारू पित होते, त्या बाईला दारू पाजवली आणि तिचे तुकडे तुकडे केले. पहा, दारू पिणारा माणूस काय करू शकतो हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. मी तर भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आभार मानतो भगवंताच्या प्रती की किती ती करुणा,
किती ती दया, किती ती परोपकाराची भावना. भगवान तर 26 वर्षांपूर्वी होऊन गेले हो, पण 26 वर्षानंतर देखील भगवान बुद्ध एक मार्गदर्शक म्हणून, एक बाप म्हणून आजही प्रत्येकाला मार्गदर्शन करत आहेत की दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नका, व्यसनाधीन बनू नका, आपल्या लेकरांना खराब करू नका, जीवनात स्वतःला उद्ध्वस्त करून घेऊ नका. किती त्या कल्याण मित्र असणाऱ्या भगवंताचे अनंत उपकार बघा या समाजावरती, या देशावरती, या जगातल्या सर्व लोकांवरती, मानव समाजावरती किती किती काय काय भगवंताने शिकवून गेले भगवान बुद्ध. आणि म्हणून दारू पिल्यामुळे हे सगळे अशा गोष्टी सुद्धा घडू शकतात. म्हणून दारूची तलप, दारूमध्ये तल्लीन होणं, रममान होणं हे सुद्धा आपल्या नाशाचं कारण बनते म्हणाले भगवान बुद्ध. त्यानंतर भगवंताने सांगितलं आहे अपयश वाट्याला येते दारू पिणाऱ्यांच्या, अपयश वाट्याला येते. आता मी सांगितलं तुम्हाला की काही करतील तर यश येत नाही. का? तर त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्यांना कोणी काम देत नाही. दारू पिणारा ड्रायव्हर जर दारू पिणारा असला ते किती परफेक्ट असो, ड्रायव्हरचे निकष आहेत. कोणाला ड्रायव्हर बनवून ठेवायचं आहे तर निकष आहेत त्यासाठीचे. त्याला विचारतात तुला व्यसन वगैरे आहे का? आम्हाला लोक म्हणे बऱ्याचदा लोक म्हणतात इकडे तिकडे एवढं फिरतो तर भंतीची ड्रायव्हर ठेवा ना. मी म्हटलं बा ड्रायव्हर ठेवू, पण ते ड्रायव्हर वैतागून जाईल. ते म्हणले कसं काय? तर जास्तीत जास्त ड्रायव्हर खाणारे पिणारे असतात. ते खातातही याच्यासाठी ते तोंडाचा रवंथ चालू राहिला की झोप येत नाही म्हणतात. ते रवंथ करणं आहे ना, तोंडामध्ये काहीतरी घाण पदार्थ टाकला की रवंथ करत राहायचं. रवंथ करत राहिलं, शरीराची कोणताही पार्ट हलत राहिला की झोप येत नाही. आणि तोंड जे आहे हे डायजेशन सिस्टमशी जोडलेलं आहे आपल्या. हे चालू ठेवलं असं की झोप येत नाही माणसाला. कारण हे चालू ठेवणं म्हणजे कान, नाक, डोळे, मेंदू ह्या ज्या नसा आहेत ह्याच्या संबंधित नसा आहेत. आणि मग हे चालू राहिलं की मेंदूला ते सांगत राहते की चावत आहे, चावत आहे, चावत आहे. मग चावत आहे तर झोपू देत नाही. आणि डोळे बंद केले, तोंड बंद केले आणि मुकत बसलो, असं बसलो जरी मेंदू सांगते आता सगळं काही शांत आहे, डुलकी मारा, आता सगळं काही शांत आहे, झोपा. म्हणून तर झोप येते आपल्याला. आपलं शरीर जेव्हा शांत राहते तेव्हाच तर झोप येते. बघा तुम्ही, शरीराचा कंट्रोल जो आहे तो सुटला की झोप येते. आणि शरीर जर कंट्रोलमध्ये आहे, आपण बोलत आहोत, ऐकत आहोत, पाहत आहोत, चर्चा करत आहोत, बसलेलो आहोत, झोप येते का? तर नाही झोप. भगवंतांनी म्हणून तो सतर्कता सांगितली त्याला, जागरूकता सांगितली त्याला, होशमध्ये राहणं सांगितलंय त्याला. आणि त्यामुळे भगवान म्हणाले की अपयश दारुड्यांच्या वाट्याला येते. अपयश, यश येत नाही त्यांना. कसं यश येईल? दारू पिणाऱ्या माणसांच्या वाट्याला यश येऊ शकत नाही असं सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. त्यानंतर जो सांगितला गुण 5वा, निर्लज्जपणा. बापा हे तर विचारूच नका. कशाचंच तर भान राहत नाही हो दारू पिणाऱ्या माणसांना, कशाचंच भान राहत नाही. एवढी वाईट परिस्थिती असते, लाज लज्जा शरम काहीच नाही. पहा कोणाच्या समोर येते, मला 10 रुपये देता का म्हणते. अहो पहा तुम्ही, काही लोक असे करतात ना गावाकडे, इकडे करत असतील पण त्याचं प्रमाण कमी आहे, पण गावाकडे येतात, काम करतात, ढिपल्या फोडून देतो म्हणतात तुमच्या, मला दारूपुरते पैसे द्या. शेण उचलतो म्हणतात, दारूपुरते पैसे द्या म्हणतात. तुमचे ढोरं जनावरं चारून आणतो म्हणतात, दारूपुरते पैसे. काही काम करायला बसतात, ते लाज लज्जा काहीच नाही त्यांना. कपड्यांचं भान राहत नाही, निर्लज्जपणा सगळं. कुठे पडते ते लोळते ते गाढवासारखं. भगवान बुद्ध म्हणाले गाढव जसं कुठेही लोळते तसा दारू पिणारा माणूस कुठेही लोळते. त्याला समजत नाही बाई इथं काही घाण आहे, कोणी बसला असेल, थुंकला असेल, कोणी काही टाकला असेल, कोणी काही सू केली असेल, याच्याशी काही संबंध नाही. ते तिथं मस्त झोपते शांतपणे. दारू ही निर्लज्ज बनवते माणसाला. हे भगवंतानं सांगितलं आहे. दारूच्या संदर्भातील जे नुकसान आहे हे भगवंतानं सांगितलेलं आहे. दारू माणसाला निर्लज्ज बनवते. आणि विचार करा मग, एखादा बाप म्हणून कुठेतरी असा पडला असेल आणि तिथून त्याची जवान पोरगी चालली असेल, जवान पोरगा चालला असेल, काय फील होत असेल त्यांना? समजा बाप म्हणून दारू पितोय, दारू पिऊन कोणाला शिव्या देतोय, भांडणं करतोय, मारामारी करतोय, आणि त्याच्या घरात कोणीतरी तरुण पोरगा तरुण पोरगी आहे की जी स्वतः चांगले आहे,
त्यांचे मित्र मंडळी वगैरे मैत्रिणी वगैरे आल्या आणि त्यांनी पाहिलं तर काय विचार करतील? निर्लज्जपणा आहे का नाही? कपड्याचं भान राहत नाही, स्वच्छतेचं भान राहत नाही, गलिच्छ राहतात दारू पिणारी माणसं, एकदम गलिच्छ, सगळ्या प्रकारची गलिच्छ. काही काही लोक म्हणत सकाळी दारू पितात, हो सकाळी दारू पितात लोक. म्हणून तर आपण मागे बघितलं बघा, कोणते व्यवसाय करू नये त्याच्यामध्ये हा व्यवसाय करू नये असं भगवंताने सांगितलं नाही. दारूचा व्यवसाय करू नका म्हणाले भगवान. किती किती नुकसान आहे दारूमुळे. आणि म्हणून जे दारू पिणारे असतात, जे दारुडे लोक असतात, तर भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारे त्यांच्यामध्ये निर्लज्जपणाचा कळस ते गाठतात. दारू पिल्यावर आई कळत नाही, बहीण कळत नाही, मुलगी कळत नाही, बायको कळत नाही, भाऊ कळत नाही, बाप कळत नाही, शेजारी नाही, गणगोत नाही ना, कोणीच नाही हो. दारू पिणाऱ्यांना किती सांगा तुम्ही की दारू पिऊ नको बा, पाहुणे बिवणे येणार आहे. त्याला जर तलप लागली असेल तर सोडते का दारू पियाचं? बिलकुल नाही. थोडीशीच पिली म्हणते पण पितेच बरोबर. सारे सोयरे पाहुणे थू करतात त्याच्यावरती, त्याला नाव ठेवतात, सारं गाव नाव ठेवते, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. ठेवते का विश्वास? कोणी त्याच्याकडे जाते का चला बरं सोयरिकीला? कोणी म्हणू शकत नाही. दारू पिणाऱ्या माणसाची पोरगी करायला लोक तयार होत नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी पोरग देत नाही, म्हणजे पोरगी देत नाहीत, किंवा त्याच्या पोराला आपली पोरगी देत नाहीत, किंवा त्याच्या पोराला पण दुसरी पोरगी भेटत नाही. असं होते कधी कधी. माय बाप काय करते, बाप दारू पिऊन पडते म्हटल्यावर देतील का लोक? देत नाही. म्हणून निर्लज्ज असतात दारू पिणारी माणसं असं भगवंताने सांगितलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं लाज लज्जा ज्याला म्हणतात ती लज्जा राहत नाही, गलिच्छ राहतात दारुडे लोक. आणि त्यानंतर 6वं जे नुकसान सांगितलं आहे भगवंताने, तर ते 6वं नुकसान भगवान बुद्ध म्हणाले बुद्धी भ्रष्ट होते. दारू पिणारे जे लोक असतात बुद्धी भ्रष्ट होते. होते की नाही? माना हलू लागले तुम्ही. दारू पिणाऱ्या लोकांची बुद्धी भ्रष्टच होते. त्यांची बुद्धी काम करत नाही, स्मरणशक्ती काम करत नाही, किंवा त्यांना काही समजत नाही. ज्याला बुद्धी म्हणतो आपण, बुद्धीच नसते त्यांच्याकडे. कुठे थुंकतील, कुठे बसतील, कोणाला बोलतील, कोणीकडे जाऊन येतील, काही करतील, कपडे घाणेरडे, बुद्धीच नाही. लगे चांगलं काही सांगितलं ते ऐकू शकत नाहीत. गावाकडे सर्वात मोठे प्रॉब्लेम आहेत धम्म कार्यामध्ये अडथळे दारू पिणाऱ्या लोकांचे. सकाळी एका श्रद्धावान उपासकाने मला फोन केला, ते ऐकतात रेग्युलरली म्हणून त्यांचं नाव सांगत नाही. ते म्हणाले, भंतेजी तुम्ही जे प्रवचन देता ते अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी आहेत, आणि मी ते ऐकतो, माझी फॅमिली ऐकते, टी व्हीवरती लावतो आम्ही, आणि माझ्या मित्रमंडळीमध्ये सर्वांना मी शेअर करतो ते व्हॉट्सअप ग्रुपवरती हे प्रवचन. गावामध्ये मी सुधारणा व्हावी म्हणून समाज मंदिर आहे, बुद्ध विहार कमी, समाज मंदिर जास्त असतात, दानत नाही लोकांमध्ये. तर मग समाज त्या सरकारच्या जीवावर. तर मग ते म्हणाले की मी ग्रंथ वाचन करत होतो 2-3 वर्ष, गावात सुधारणा व्हावी. आता मी जरा शिकला सवरलेला आहे, तर मला वाटलं बा की गावातल्या लोकांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. तर मी रोज ग्रंथ वाचन घेत होतो, रोज ग्रंथ वाचन करत होतो. माझ्या परीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, लोकांना आवड लागावी, बुद्ध धम्म समजावा असं माझी आशा होती. जेव्हा मी ग्रंथ वाचन सुरू करत होतो तर गावातले जे पोरं आपले दारू पिऊन येऊन मुद्दाम होऊन बाहेर गोंधळ करायचे. असा मूर्खपणा असतो लोकांमध्ये. गावागावामध्ये तर फार चालते, खुन्नस काढतात, सूड घेतात. त्या तशा पोरांना, तशा लोकांना एवढं तरी समजायला पाहिजे की दुश्मन का असेना आपला, जो ग्रंथाचं वाचन करत आहे, लोकांना जोडण्याचं काम करत आहे, चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे, त्यांना समजायला पाहिजे की बा गावाला वळण लावण्याचं काम करत आहे, बुद्ध धम्माचं नॉलेज शिकवण्याचं काम करत आहे. ते पोरं माणसं दारू पिऊन हो येऊन तिथे काही ना काही गाणे म्हणतील, मोबाईलवर गाणे लावतील, मोठमोठ्यानं ओरडतील, गप्पा मारतील, शिवीगाळ करतील, जोरजोरात बोलतील, काहीतरी आपटतील, आदळतील. एवढे लोक असे आहेत, बुद्धिभ्रष्ट झालेले हे लोक आहेत.
दारूच्या आहारी जाऊन बुद्धी भ्रष्ट होते. समजत नाही की बुद्धाची वाणी कोणीतरी सांगत आहे बा. बुद्धाची वाणी मानवतेला एक चांगलं वळण देणारी आहे. बुद्धाची वाणी माणसांना एक चांगला मार्ग देणारी आहे. ह्याचं त्यांना काही देणं घेणं नसते. हे आपल्याच तंद्रीत राहतात, गुंगीत राहतात आणि बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं वागतात. आणि म्हणून तर भगवंताने हे 6 नुकसान त्या काळामध्ये दारू पिणाऱ्या माणसांच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहेत. तर सर्वच दारू पिणाऱ्या माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दारूचं व्यसन असं आहे, तर पाहतोय आपण की सुरुवातीला लोक थोडी थोडी दारू पित असतील, पण व्यसन, कालच मी हा पॉईंट घेतला होता बघा, की तल्लीन होणं, रममान होणं, तल्लीन होणं, त्याच्यामध्ये गर्क होणं. तर सुरुवात जी असते, तर सुरुवात झाली की मग ती वाढत 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 जाते आणि त्याच्यामध्ये पूर्ण तल्लीन होतात, रममान होतात, गर्क होतात आणि नंतर ते व्यसन सोडणं मोठं कठीण जाते. इच्छा असताना सोडू शकत नाही. एका आपल्या श्रद्धावान उपासकाने, बऱ्याच लोकांनी इकडे नाशिककडे व्यसनमुक्ती केंद्र आहे म्हणतात, 2-3 लाख रुपये खर्च केले हो बिचाऱ्या माणसाने. 2-3 लाख रुपये खर्च केले आणि दारू सोडवण्यासाठी. खूप पैसे लागतात दारू सोडवण्यासाठी. जेवढा पैसा दारूत गेला त्याच्या कितीतरी पट सोडवण्यात जात आणि ती सुटत नाही, कारण कंट्रोल नाही आहे ना मनावर, स्वतःवर ताबा नाही आहे. ते तिकडून आलं दारू सोडवून, तिकडं व्यवस्थित राहिलं, सगळ्या परीक्षात पास झालं ते, आणि इकडं आलं आणि लग्नाचं निमित्त झालंय, हळदीचं काय लग्नाचं, तुमच्या इकडं लय जोरात हळदी, बापा कोणच काढल्या हळदी आणि हळदीचे डान्स, काहीच्या काही. पण एकीकडे जय भीमवाले सांगायचं, एकीकडे बाबासाहेब सांगायचे. बाबासाहेब म्हणाले साधेपणानं लग्न लागलं पाहिजे. बरं कराटोले जंग लग्न, पण हे दारूचं काय त्याच्यामध्ये? कधी कधी तर नवरदेव दारू पिऊन हो असा, मग तिथे आम्हाला राग येते, क्रोध येते, पण करू काही शकत नाही. त्याच्याजवळ शपथविधी त्याला देण्यासाठी जात, भपकन वास त्याच्या तोंडाचा. अरे बापू काय टाकलं तोंडात तू? कुठली घाण टाकली तोंडात? कुठलं पाणी पिलं घाणच्या घाण गटारातलं कोणत्या? असं वाटते कधी कधी. शपथविधी देताना जवळ जावं लागते, थोडंसं त्याला ऐकायला येते का नाही का माहीत नाही आपल्याला. तर ते घाणच्या घाण, नवरदेवानं कुठं दारू पियावं का? ती बिचारी माऊली तिथंच फसलेली असते आणि ती काहीच करू शकत नाही, काही करू शकत नाही. आज जग फार मोठं झालंय. असे पोरं कुणाला भेटले समजा नवरदेव म्हणून, तर जग मोठं झालंय. बाबासाहेबांचा कायदा आहे. तर आता हे बरं आहे की बा लग्नाच्या अगोदर, त्या दिवशी मी काहीतरी म्हणालो तुम्हाला, तर ते लग्नाच्या अगोदरच संबंध आहेत चांगले, तर तेव्हा ओळखून घ्यावं आपण की जर बरोबर नसेल तर बापाला सांगायचं, बाबा, पप्पा, डॅडी, हे असं असं आहे आणि हे माझं भविष्य काही उज्ज्वल तर करणारच नाही, हे माझी जिंदगी बर्बाद करेल, हे समजावं आपल्याला. त्याच्या दिसण्यावर, त्याच्या डिग्रीवर जाऊ नये जास्त, नाही तर आपल्याला डिग्री लागते एक दिवस मग. आणि म्हणून अशा पोरांशी लग्न पण करू नये किंवा अशा पोरांना आपली पोरगी पण देऊ नये. काही लोक तर बापा एवढे म्हणतात, पोरांसोबत मित्रांसोबत खातपीत असेल म्हणतात एखाद्या वेळेस. त्या दिवशी विचारलं मी, बा पोरगा काय करते काही नाही, एक जणाला चोरी झाली पोरीची, तर हे सगळं बॅकग्राऊंड वगैरे सांगत होते. तर म्हणे बोलता बोलता म्हणाला म्हणे पोरगा की बा कधी मित्र असतील तर पार्टी बिर्टी होते तेव्हा थोडीशी घेतो. मग मी त्यांना सरळच सांगितलं, मी म्हटलं पा घाण एवढी खाल्ली काय आणि एवढी खाल्ली काय? घाणच खाणं आहे ती, बरोबर की नाही? तर मी म्हटलं, मग पोरगा कसा आहे म्हणे भंतीची पहा म्हणे, तुम्हाला जर ओके वाटला तर आम्ही ओके करू. मी म्हटलं बा दारू पिणारा, मावा खाणारा, पुड्या खाणारा, बाहेर फिरणारा असा कोणता पोरगा असेल तर आपला त्याला होकार नाही. तो हिरो कोणता जरी असला दिसायला, त्याचे केस लयच चांगले असले एखाद्या अभिनेत्यासारखे, त्याचं नाक लयच एखाद्या अभिनेत्यासारखं जरी असलं, त्याचे ओठ गाल काय शरीर यष्टीन, त्याचे 6 पॅक 8 पॅक आणि किती कोणते पॅक जरी असले, आणि त्याला जर दारूचं व्यसन असेल
त्याला जर बाहेरचं व्यसन असेल, त्याला जर काय काय कोणतं व्यसन असेल, तर पोरीला चांगलं नांदवल का? ते नांदू शकत नाही. दारू पिणारा व्यक्ती कसा नांदवेल? आणि म्हणून सर्वात जास्त भांडणं घरात कशामुळे जर होत असतील घराघरामध्ये, तर ते दारूमुळे होतात. बाया आत्महत्या करतात, फाशी घेतात, विष प्राशन करतात, दारू सोडत नाही म्हणून पळू पळू जातात, कधी कधी तर सोडून देतात. कधी कधी हे दारू पायी लोक सांगतात मी आता पिणार नाही. अरे काय पिणार नाही? आईची शपथ घालते डोक्यावर हात ठेवून, आईची शपथ घालतो म्हणते आता याच्यानंतर पिणार नाही. आणि त्याला काय गरज? आई मेली तर मेली, हे भानावरच नसते. याची बुद्धी भ्रष्ट झाली. याला आईचं महत्व काय? बायकोचंच महत्व नाही. याला आईचं काय महत्व राहील? बापाचं काय महत्व राहील? कुणाचं महत्व राहत नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं की बुद्धी भ्रष्ट होते. हे 6वं नुकसान आहे. आणि हे सगळं काही जे घडते हे आपल्या तोंडाच्या जिभेच्या चोचल्यापायी घडते, बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे. तर सरते शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. रसतृष्णा ही कशी घातक असते आणि कशी आपल्याला संपवू शकते आणि कशी आपल्याला एकदम दुःखाकडे आणि दुःखाच्या लाटेमध्ये लोटते, याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. मी उदाहरण सांगितलं की जरा समजते. एकदा वाराणसी नगरामध्ये एक राजा होता आणि त्या राजाचा मोठं उद्यान होतं. राजवाड्याच्या बाजूला मोठं उद्यान. त्या उद्यानाची देखरेख करण्यासाठी एक उद्यानपाल म्हणजे माळी त्यानं नोकरीस ठेवला होता. राजा हुशार होता तर माळी पण हुशार होता. तर राजाने एक दिवस ती बाग उद्यान पाहून त्या उद्यानपालाला माळ्याला म्हटलं की हे बघ, तू मला एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकतो का? आश्चर्यकारक, चकित होणारी गोष्ट. तर तो म्हणाला, माळी, हो महाराज, नक्कीच दाखवेल, मला वेळ द्या फक्त. ठीक आहे. मग त्या माळ्याने सांगितलं राजाला की मला जरा मध हवा आहे, मध, हनी. तर राजाने दिला मध नोकराकडून त्याला. तर त्याने तो मध घेतला आणि त्याच्या उद्यानामध्ये, उद्यान मोठं होतं, उद्यान मोठं होतं, तर त्या उद्यानामध्ये गवतावर ते मध त्यानं पसरवला. वात मृग असतो एक हरिण, वात मृग नावाचं, ते माणसाला पाहिलं, प्राण्याला पाहिलं की पळते. तर त्याच्यामध्ये समजा असं म्हणजे माणसासोबत दुसऱ्या प्राण्यासोबत मैत्री करण्याचं काही भाव नसतो त्याच्या मनामध्ये. माणसाला पाहिलं की दुरूनच पळते ते जोरात. आम्ही त्या दिवशी येत होतो, अमरावतीला गेलो होतो, रात्र झाली होती, तर येत होतो आम्ही, पाऊस होता. तर एका ट्रकनं मेन रोडवरती मालेगावच्या जवळपास एका हरणाला उडवलं, तर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. ते बाजूला मग ठेवून दिलं रोडच्या. त्याला चालता येत नव्हतं. नाही तर हरिण किती चपळ असते, प्रचंड चपळ असते. अहो, चित्त्याला, वाघाला ते दम आणते, ते एवढं धावते, ते स्पीड असते त्याची अशी. चुटकीच्या वेळेपर्यंत ते कुठल्या कुठे जाते, अशी त्याचे जम्पिंग खूप लांब लांब जम्पिंग असते. त्यांच्या उस्मानाबादकडे वगैरे भरपूर आहे. आम्ही त्या काळेगावला गेलो होतो, तर त्या काळेगावला असे हरिणच हरिण आहे बघा, भरपूर हरिण, तर भरपूर हरिण. तर वातमृगाचा एक प्रकार असतो हरिणाचा. मग या माळ्यानं काय केलं की मध जो आहे राजाकडून घेऊन त्या उद्यानातल्या गवतावर थोडासा टाकला आणि हा लांब बसला. मग ते मृगांचा कळप आला, जो भित्रा मृग, वातमृग आला आणि त्यानं ते मध टाकलेलं जे गवत आहे ते खाल्लं. त्याला ते गोड लागलं असेल. तर गोड लागलं की, गोड लागली की चटक लागते, आपल्याला चटक लागते. काही ठराविक पदार्थ आले आपल्या समोर आणि ते आवडले की ते पदार्थ खावेसे वाटतात. प्राण्यांचं पण तसंच आहे. मग याला लक्षात आलं की हरिणाला, वातमृगाला मध टाकलेलं गवत आवडत आहे. मग यानं रोज 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 ते गवत टाकायला सुरुवात केली.
ते मध टाकायला सुरुवात केली गवतावर आणि काही दिवसानंतर ते हरिण जवळ आलं त्याच्या. मग हातात चारा ठेवून पण हे त्याला खाऊ घालायचं. प्राण्यांचं असंच आहे बघा गणित. तुम्ही हे अनुभवलं असेल तर प्राण्यांचं गणित असंच आहे. तर त्याने काही दिवस गेले मग त्याचे आणि त्या हरणाला त्याने एकदम असं वशमध्ये केल्यासारखं झालं. जवळ आलं ते हरिण. मग काही दिवस लुटल्यानंतर तर एक दिवस राजाला त्याने सांगितलं की महाराज, आता ती वेळ आली आहे की तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट दाखवण्याची. राजा म्हणाला ठीक आहे. तर राजा होता दरबारामध्ये. तर यानं उद्यानापासून हातात चारा घेतला, त्याला मध लावला आणि थोडा 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 तो चारा गवत टाकत टाकत त्याला राजवाड्यात नेलं. प्राणी आहे बिचारे. राजवाड्यात नेल्यावर मेन दरवाजा बाहेरचा जो आहे तो लावून घेतला आणि राजाला सांगितलं, महाराज हे बघा, ही आश्चर्यकारक गोष्ट मी तुम्हाला करून दाखवली. कोणती? तर जो वात मृग आहे, जो मनुष्याच्या जवळ जवळ पण येऊ शकत नाही, त्याला मी माणसाळलेला आहे, त्याला मी जवळ आणलं. आणि जवळच नाही तर बघा मी या राजवाड्यात तुमच्या समोर हे बघा, हा वात मृग आपल्या जवळ येऊन गवत खातो आहे. राजा आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्यामध्ये मग चर्चा झाली की रसतृष्णा जी आहे ही माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकते. रसतृष्णा, कारण जिभेची चटक जी आहे ही फार डेंजर असते. भगवंतानं हालाकी सगळ्याच या आपले पंचेंद्रिय जे आहेत त्याचे जे विषय आहेत हे सगळेच डेंजर आहेत, दुःखदायी आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जिभेचा त्या तृष्णेमुळे, रसतृष्णेमुळे हरिण राजवाड्यापर्यंत येऊ शकलं. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की हे नशापान वगैरे जे आहे, मादक द्रव्यांचं सेवन, पदार्थांचं सेवन करणं जे काही आहे हे त्या रसतृष्णेमुळेच तर होते. थोडी 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 करून दारू पित असतील लोक आणि नंतर त्याच्या आहारी जातात. तर आहारी गेल्यामुळे त्यातून सुटका करून घेणं हे त्यांच्या स्वतःच्यासाठी सुद्धा मोठं कठीण असते. आणि त्यामुळे आज रोजी तुम्हाला मद्यपानाचा संयमो हा जो भगवंताचा संदर्भ आलेला आहे महामंगल सूत्रात, त्या संदर्भाला धरून हा उपदेश केलेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी मद्यपानाचं संयमो तर हे आपणास समजलेलंच असेल. आणि त्यासह सुराचा अर्थ काय आहे, मेरय्यचा अर्थ काय आहे, मद्यचा अर्थ काय आहे, पमादठाणाचा अर्थ काय आहे, वेरमणीचा अर्थ काय आहे, सिक्खापदंचा अर्थ काय आहे आणि समाधियामीचा अर्थ काय आहे, तेही आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे आपण, आपली मुलं, आपला परिवार भगवंतानं सांगितलेल्या या धम्माचं आचरण करीत राहावं, याच्यापासून अलिप्त राहावं. कारण भगवान बुद्ध म्हणाले मद्यपानाचं संयमो एतं मंगलम उत्तमं, हे उत्तम मंगल आहे गृहस्थांच्यासाठी, यापासून अलिप्त राहणे. तेव्हा आज हा जो काही उपदेश आपणास दिलेला आहे तो उपदेश आपण आचरणात आणून आपल्या जीवनाचं सोनं करावं, संयमित जीवन जगावं, अशा प्रकारची एक आशा तुम्हा सर्वांकडून बाळगतो. माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु